नमस्कार, जिजाऊ कोचिंग क्लास मध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत क्वाड्रेटिक इक्वेशन अँड द मेथड इज नोन ॲज कंप्लीट स्क्वेअर मेथड. तर आपलं एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इक्वल्स टू 0. नाउ वी कॅन कम्पेअर दीज इक्वेशन विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. So let's start. Compare equation with ax square plus bx plus c equals to 0. मग याच्यावरून आपल्याला b ची व्हॅल्यू निघते. मग b म्हणजे काय, जो x असतो x च्या कोएफिशियंटला आपण b म्हणतो. कोणताही कोएफिशियंट दिलेला नाही याचा अर्थ काय आहे, तर b ची व्हॅल्यू 1 आहे. सो b इज इक्वल्स टू 1. आपल्याला b ची ही व्हॅल्यू भेटली. कंप्लीट स्क्वेअर मेथड म्हणजे ह्या मेथड मध्ये कोणतंही क्वाड्रेटिक इक्वेशन, कोणतंही वर्ग समीकरण सोडवत असताना आपल्याला थर्ड टर्म म्हणजे तिसरं पद ऍड करायचं असतं. मग आता इथे फॉर्म्युला आहे k इज इक्वल्स टू 1/2 into b ब्रॅकेट स्क्वेअर. 1/2 into b ची किंमत किती आहे, 1. 1 चा वर्ग म्हणजे स्क्वेअर. मग इथे 1/2 into 1 म्हणजे 1/2 चा स्क्वेअर करायचा. 1/4 हिअर द व्हॅल्यू ऑफ k. आता आपल्याला k ची किंमत भेटलेली आहे. k ची किंमत भेटल्यानंतर आता आपल्याला आलेली तिसरी टर्म म्हणजे भेटलेली जी थर्ड टर्म आहे ती एकदा ऍड करायची आहे आणि एकदा सबट्रॅक्ट करायची आहे. नाउ वी कॅन सबट्रॅक्ट अँड ऍड दिस टर्म. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 मायनस 1/4 मायनस 20 इक्वल्स टू 0. ही टर्म एकदा आपण ऍड केलेली आहे आणि एकदा आपण सबट्रॅक्ट केलेली आहे. आता ह्या टर्म मध्ये आपल्याला दोन ग्रुप पाडायचे. या पहिल्या 3 टर्मचा एक ग्रुप असणार आणि अनादर 2 टर्म्सचा एक ग्रुप असणार. आता आपण हे सॉल्व्ह करून घेऊ. मग आता आपल्याला पाहायचं आहे की ही जी पहिली टर्म आहे ही कोणत्या पॉइंटचा स्क्वेअर आहे. जो एक्स स्क्वेअर आहे हा एक्सचा स्क्वेअर आहे. सगळीकडे मध्ये प्लस साइन आहे म्हणून प्लस, आणि 1/4 हा 1/2 चा स्क्वेअर आहे. ही झाली आपली कंप्लीट स्क्वेअर. आता अनादर सेकंड टर्म, दोनही सबट्रॅक्शनचे साइन आहेत, दोनही मायनस साइन आहेत. याचा अर्थ मायनस मायनस आपण त्यांची ऍडिशन करतो, फक्त साइन आपलं नेगेटिव्ह राहतं. सो पहिल्यांदा आपण क्रॉस मल्टिप्लाय करून डिनॉमिनेटर इक्वल करून घ्यायचे. -1 मायनस 420 जा 80 अपॉन 4 इक्वल टू 0. दोन्ही पण मायनस आहेत म्हणजेच त्यांची आपण ऍडिशन करणार आहेत. एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 81 अपॉन 4 इक्वल टू 0. हे दोन्ही इथे मायनस आहे, ऑपोजिट साइडला गेल्यावर ते दोन्ही पण प्लस होणार, साइन चेंज होणार. मग एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 81 अपॉन 4. आता दोनही साइडचा कंप्लीट स्क्वेअर मेथड मध्ये ह्या टर्मला आपण पोहोचल्यानंतर दोनही साइडचं स्क्वेअर रूट घ्यायचं असतं. सो राईट द कमांड टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. दोनही बाजूचा आपण काय करणार आहोत, स्क्वेअर रूट घेणार आहोत. दोनही बाजूचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर इकडे स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होतो म्हणजे एक्स प्लस 1/2 टर्म येते. 81 हा कशाचा स्क्वेअर आहे, 9 चा स्क्वेअर असतो, आणि 4 जो आहे हा कशाचा स्क्वेअर असतो, 2 चा. आता एक्स प्लस 1/2 आहे, हा प्लस 1/2 आहे, हा काय होतो, मायनस 1/2 होतो. मग आता व्हॅल्यूज घेताना आपल्याला काय करायचं असतं, प्लस मायनस 9/2 मायनस 1/2. पण इतक्यावरच आपण थांबणार आहोत का, नाही. तर इथून पुढची जी फायनल स्टेप आहे, या स्टेप मध्ये आता ह्या स्टेप मध्ये आपल्याला एकदा ऍडिशन करायची आहे आणि एकदा सबट्रॅक्शन करायची आहे. म्हणजेच एक्स इज इक्वल टू 9/2 मायनस 1/2 अँड एक्स इज इक्वल टू 9/2 मायनस 9/2 मायनस 1/2. एकदा ऍडिशन होत असते, एकदा प्लस मायनस साइन आहे, एकदा मायनस मायनस साइन आहे. सो मग आता x इज इक्वल टू 9 मायनस 1 8/2 अँड x इज इक्वल टू मायनस 9 मायनस 1 मायनस 10/2 डिवाइड करून घ्यायचं. इथे आन्सर आलं 4, इथे आलं -5. सो वी कॅन गेट 2 व्हॅल्यूज ऑफ x आणि आपल्याला दोन रूट्स भेटतात त्या इक्वेशनचे. एक आहे x इज इक्वल टू 4 and another one is x is equal to -5. म्हणजे या वर्ग समीकरणाचे आपल्याला दोन मूळ भेटतात. एक आहे x बरोबर 4 आणि दुसरी जी किंमत आहे ती आहे x बरोबर -5.
धन्यवाद.